नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण हिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की MPSC परीक्षेचे अपडेट। तर बघा, MPSC परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। अतिशय महत्त्वाची धक्कादायक माहिती असणार आहे। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, MPSC परीक्षेची मोठी अपडेट काय, संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, सकाळमध्ये आलेली बातमी आहे। पाहू शकता काय बातमी, अर्ज नसतानाही यादीत उमेदवार। तर बघा, संपूर्ण अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी माहिती आपल्याला पाहायला मिळते। MPSCचा अजब कारभार, इतरांना फटका। संपूर्ण माहिती काय बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अजब कारभाराची प्रचिती उमेदवारांना आली आहे। कर सहाय्यक पदासाठी अर्ज केलेला नसतानाही मुख्य परीक्षेच्या निवड यादीत काही उमेदवारांचे नाव असल्याचे आढळून आले। या दरम्यान या गोंधळामुळे इतर उमेदवारांना फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आयोगाने दुरुस्तीसह निकाल पुन्हा जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। या संदर्भात अधिक माहिती अशी की राज्य लोकसेवा आयोगातर्फे गेल्या वर्षी अराजपत्रित गट क संवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती। 7,500 पदांसाठी याद्वारे भरती केली जाणार होती। नियोजित वेळापत्रकानुसार आयोगाने एप्रिल 2023 मध्ये पूर्वपरीक्षा घेतली। या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा 17 डिसेंबरला घेण्यात आली। यात लिपिक संवर्गासाठी 7,035, कर सहाय्यक पदासाठी 468, तांत्रिक सहाय्यक 1 आणि राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षकांसाठी 6 जागा नमूद केलेल्या होत्या। दुय्यम निरीक्षक व तांत्रिक सहाय्यक या पदांचे निकाल आधीच जाहीर झालेले आहेत। सोमवारी 15 तारखेला कर सहाय्यक पदासाठी निकाल जाहीर करण्यात आला। यात कर सहाय्यक पदासाठी अर्जच केलेले नाहीत अशा उमेदवारांच्या नावांचा या ठिकाणी निवड यादीत समावेश असल्याने सर्वांचे डोळे जे ते त्या ठिकाणी चक्रावले आहेत। या संपूर्ण प्रकारामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे। तर बघा, माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी काय म्हटलेले, कर सहाय्यक पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण न करणारे तसेच फक्त टंकलेखक पदासाठी मुख्य परीक्षेचा अर्ज केलेल्या उमेदवारांचेही नाव कर सहाय्यक कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरविले आहेत। याचा अर्थ कर सहाय्यक मुख्य परीक्षेसाठी अर्ज केलेला नसतानाही असे उमेदवार उत्तीर्ण ठरविले आहेत। या गोंधळामुळे इतर उमेदवारांचे नुकसान होऊ शकते। MPSCने सुधारित निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे। आझम शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की आयोगातर्फे अशा पद्धतीचा प्रकार या ठिकाणी झालेला या निकालामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। तर अतिशय महत्त्वाची बातमी होती। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।